भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आणि त्या मृत्यू झाल्यानंतर त्याचे संपूर्ण तीव्र जे पडसाद आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले। सोलापूरमध्ये सुद्धा मागच्या 3 ते 4 दिवसापासून तणावपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। वेगवेगळ्या संघटनेकडनं वेगवेगळी आंदोलनं केली जात आहेत। मात्र आजचं आंदोलन हे विशेष ठरतंय, कारण आपण बघू शकताय की सोलापूर मधल्या अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीकडनं अतिशय आगळ्या पद्धतीनं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं चाललेलं आहे। खरं तर आत्मभान आंदोलन म्हणून याला नाव दिलं गेलंय आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची जी वेशभूषा आहे त्यावेळेस त्यांच्यावरती जो अन्याय झाला होता तशा पद्धतीची वेशभूषा आपल्याला या ठिकाणी दिसते। खरं तर त्यांच्या पाठीवरती किंवा त्यांच्या संपूर्ण शरीरावरती जखमा झालेल्या होत्या आणि तशाच पद्धतीच्या जखमा कुठेतरी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये दाखवण्याचं काम या आंदोलकांकडनं सुरू आहे। यांच्या अंगावरती शर्ट सुद्धा नाहीये, अर्धनग्न पद्धतीचं मूक आंदोलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हातामध्ये बेड्या घातल्याप्रमाणे या ठिकाणी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्या बेड्या सुद्धा या ठिकाणी घालण्यात आलेल्या आहेत आणि सोलापूर हे जर बघितलं तर आंबेडकरी चळवळीचं केंद्र मानलं जातं आणि त्याच पद्धतीनं हे आंदोलन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। खरं तर तिकडचे जे पोलीस अधिकारी आहेत अशोक गोरबन यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता की फलक जे आहेत ती झळकावण्यात आलेली आहेत। आपण थोडंसं मागे जाऊन बघूयात की या आंदोलनामध्ये मोठ्या पद्धतीनं महिला वर्ग असेल किंवा लहान मुलं असतील, युवक असतील, हे या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि आपण बघू शकताय की या आंदोलनाला मोठ्या स्वरूपामध्ये प्रतिसाद जो आहे तो मिळत असताना जो चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्या ठिकाणी संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन केलं गेलं आणि आता हे आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कडे कूच करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानुसार तौसिफ शेख सह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। मी काय करू त्याला भारताचं संविधान आणि डोक्यावर काळ्या आहेत त्या बांधलेल्या आहेत। हेलो काय ये वॉक थ्रू करेंगे ऐसे। एक मिनिट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।